आपला आज स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. आज आपण जाणार आहे बाईक वर आळंदीला. आपली बाई लोक इथे सर्व रेडी आहेत आणि निघू आम्ही लवकरच. बॅगी बिगी भरल्या एकदम प्रॉपर सगळं झालेलं आहे आमचा काम. आणि आमचा इथे सामान बांधून झालेलं आहे दोघांचा. आकाश भाई इथे ताई पण आले आकाश भाईला सोडायला आम्हाला सगळ्यांना. आता आम्ही निघू. आई रिक्षाम बसले. चला दाखवतो तुम्हाला पुढे निघताना. मंडळी आमचा प्रवास सुखरूप व्हावा त्याच्यासाठी आम्ही एक नारळ फोडतोय आता. मग चप्पल काढतो पहिले आठवण आली. बोला गणपती बाप्पा मोरया. चला खोबरा खा चला आता. तर मंडळी पूर्ण रेडी पोझिशन मध्ये आहे तुमचा भाऊ ना. आता निघू डायरेक्ट शिव निघालेलो आहे डायरेक्ट थेट आळंदी. आकाश भाई मागे देखील आपली गाडी एक आलेली आहे. आम्ही चौघजण चाललोय थेट लेट पण थेट डायरेक्ट आळंदी स्टॉप. आता आमची रिक्षा आली आता नवीन. चला सगळी निघाली आम्ही पण निघतो. आता आपण निघालेलो आहोत आणि आपला भाई बघा हेल्मेट घालून एकदम पोजिंग मध्ये माणसा. आणि आम्ही पण मागे कमी नाही गोगल फिगर सगळं लावले. हे बघा आता डायरेक्ट एकविरेच्या इथे थांबू आपण. नाश्ता वगैरे करू तिकडे आणि मग सरळ निघू. आम्ही इथे आलेलो आहे अर्धा नाही म्हणजे आता इथे थांबलोय आम्ही पाणी घ्यायसाठी कर्जतला. इकडे बघा यश भाई आकाश भाईचं हेल्मेट एकदम टॉपचं आहे. सगळं आपलं याचं ॲक्टिव्हिटी मला बघा स्टँडर्ड लेवलचं आणले त्यांनी एकदम. जरा आता पाणी घ्यायला गेलो विनोदा तिथे आम्हाला. येतं पाणी घेऊन लगेच निघू आपण पुढच्या प्रवासाला. लय त्रास होतो बसून गाडीवरती कंटिन्यू. सवय नाही ना आपल्याला. वरती किती भारी लिहिले ते बघा. मंडळी आता होत आहे घाटाला सुरुवात. आता घाट लागेल घाट एकदम टॉपचा. डायरेक्ट सुरुवात घाटाला इकडनं झालेली आहे. आणि आता मी निघतोय घाट चढायला डायरेक्ट. मंडळी इथे शिवरोबा देवाचं मंदिर आहे. 5 मिनिट आम्ही थांबलेलो आहोत. तो जरा विश्रांती करतोय. खूप त्रास होतो ना गाडीवरती कंटिन्यू बसलोय. हे पण आले बघा गाडीला बघा बॅगी टांगल्या कशा एकदम बादशासारख्या बाई बघा. आता आम्ही निघू लगेच 5-10 मिनिटात. तिथे 5 मिनिटं विश्रांती करून लगेच निघू डायरेक्ट पुढच्या प्रवासाला. पॉईंटला पुढला पण आता बघा इकडे मंडळी. इथे आई माऊलीचं दर्शन आपल्याला भेटलंय बघा. इथे तर आपला आई माऊलीचं दर्शन इकडनंच घेतलंय आपण. आणि आता आपल्या प्रवासाला तर आपण प्रवासाला निघालेलो आहोत आम्ही. आणि आता निघालेलो थेटच्या प्रवासासाठी. चला आपण नाश्ते करायला इथे थांबलेलो आहोत. आणि इकडे बघा आपण एकविरायच्या पायथ्याशी आहोत आता. ती मंडळी आता इथे स्थान पण होते आम्ही पण होतो. आता पूर्ण पोझिशन मध्ये रेडी आहे ना. आता आपण निघतोय पुढच्या प्रवासासाठी. ही बघा आपली दुसरी गाडी देखील रेडी आहे एकदम पोझिशनला. आम्ही पण पोझिशनला रेडी आहोत. चला कशा चालल्यात एका लाईनी शिस्त पद्धतीने एकदम. टेम्पूत पण चालले जोरात. टेम्पूत पण जोरात भजन चालले एकदम एकदम. चला दाखवतो पुढे पण आपल्या खूप साऱ्या दिंड्या भेटतील आपल्याला. आपण चाललोय स्पेशल दिंडीसाठीच तिकडे आळंदीला. तर तुम्हाला दाखवतो आळंदीची जत्रा कशी असते ती. इथला व्ह्यू बघा. व्ह्यू कधी नॅचरल आहे. व्ह्यू नॅचरल असा व्ह्यू आहे एकदम चांगला. आपल्याला अजून एक दिंडी भेटलेली आहे रस्त्यात. ही बघा फक्त अशा वारीलाच मिळेल. आणि दिंडीला बोललं तर खूप मजा येते चालायला. आता आपण शिर्डीला देखील चाललोय चालत. तो पण ब्लॉग तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. आणि आपल्या चॅनलला जॉईन राहा आणि चांगला प्रसिद्ध द्या मित्रांनो. एवढीच अपेक्षा आहे फक्त. चला दाखवतो पुढे.
आता आपल्याला अजून एक दिंडी भेटलेली आहे रस्त्यात, ती तिसरी दिंडी. आता दिंड्या दिसतीचा फुल एन्जॉय असतो इथे. आणि आपला हिंदू धर्माची एक संस्कृती आहे चांगली अशी, तीच आपली म्हणजे लोक पुढे नेत आहेत, हे खूप चांगली गोष्ट आहे. आता आम्ही पण चालू त्याच्यामध्ये प्रतिसाद द्यायला थोडासा होईल का ना होईना, पण तुम्ही पण द्या आणि आपल्या हिंदू धर्माला पुढे न्या आणि सर्वात टोपलाच राहायला पाहिजे. चला, जय श्रीराम. मंडळी, आता आम्ही 20 ते 25 मिनिटात इथे पोहोचणार आहोत आळंदीत. आणि थंडी म्हणजे इथं लई डेंजर लागते, हिवाळो खलास. आता आपण डायरेक्ट 20 ते 25 मिनिटात आळंदी पोहोचू आणि आळंदीचे तुम्हाला दाखवतो मी सुंदर असे मनोहर रूप बघायला भेटेल तुम्हाला आळंदीचे. कारण की खूप असं सुंदर सजावटी फुलांनी गेली असेल तर एवढी मजा येते तिथे की सांगून घेणे फायदा. तर तुम्ही एकदा या कधीतरी ट्राय करा आळंदीची जत्रा. आता भाई तू सांग कसं वाटत तुला? टोपचा विषय आहे की नाही? हवा टाईट झाली व्हायची त्यातली मी कंटिन्यू बसून भाई गाडी चालवतो, त्याच्यामुळे जरा त्रासच होतो भाईला. काय बोलतो मग आकाश भाई बोलायचा, भाई येतो आपला तर त्याला भाईच बोलायला लागते. चला आता तुम्हाला दाखवतो पुढे सर्व काही आळंदीची जत्रा कशी असते जोरात. की आता आपण आलेलो आळंदीमध्ये आणि आळंदी म्हणजे देवांची आळंदी असं म्हटलं जाते आळंदीला. आणि बाईने हेल्मेट काढले बघा, एकदम छावा दिसतं रावस. आणि आम्ही पण सगळा आता जाऊ, आता पोहोचू आपल्या धर्मशालेवरती लवकरच. आणि अर्ध्या दिंड्या आजच पोहोचल्यात, अर्ध्या मागे आहेत, वस्ती केलेली आम्ही बघितल्या. खूप दिंड्या होत्या रस्त्यात, मी 4-5 यांचे शूट घेतलेले आणि तुम्हाला दाखवतो आता पुढे कसा राडा करतो ते. चला, बारीक पोरं इथं खेळतात बघा कशी, एकदम एन्जॉय चालू आहे. याला म्हणतात एन्जॉय. बघ कसं सगळा काही टोकचा विषय आहे इथं. दिंड्या, गाड्या बिड्या, ट्रॅफिक भरपूर आहे, स्ट्रॉंग ट्रॅफिक आहे एकदम बघा. आता आम्ही पण जाऊ ट्रॅफिक मधले आपल्या धर्मशालेवरती आणि वरती टेरीचं झोपू थंडे हवेशीर. कोत्र्या 2 आणले आहेत, रातचे थंडी लागते हुलू म्हणून 2 कोत्र्या आणल्या. टोपचा विषय गेले एकदम. चला, ट्रॉफिक मध्ये फसलेलं आहे, ट्रॉफिक लय जास्त इकडे बघा, पारपर्यंत ट्रॉफिक आहे. आणि गाडी आता आम्हाला आऊटची काढायला लागेल. काय करणार, 15-20 मिनिटं आलं तिथे एकच जागेवरती होतो, मग आता इकडनं टाकली दुसऱ्या साईडनं, रोड साईडनं. काय पर्याय पण आहे. खूपच जास्त प्रमाणात गर्दी आहे आज, पूर्ण गर्दीच गर्दी आहे, पूर्ण जाम आहे आलं ते अख्खी. आता आम्ही पोहोचलेलो आहोत तिथे आणि गाड्या पार्किंग करायला घेतल्या इकडे कालुघात एकदम. बघा धर्मशाला कशी सजवली ती. आणि आता आपण इथे वरती टेरीज वरती जाणार इजा असा काम टोपचा करायचा आपल्याला. खालती बघा कसा एकदम खतरनाक रस्ता आहे, गाडी कुठे लावली तर गाडीवाले बॅग घेऊन लगेच हेल्मेट बघा टोपचा एकदम. आता पोचले धर्मशाळेजवळ आणि लाईट वाटतं काही नाही लावली ना अजून. सगळा कालो घराचा मंडप बांधतील इथे, सगळा पडल्यात बांबू बिंबू. आता आपण जाऊन आपला सर्व काही कार्यक्रम करूया, वरती जाऊन. तर अजून काही पायऱ्या संपत नाही, 3-4 मजलं चढलो. पोचले वरती टेरीसवर आणि हा बघा सर्व खालचा कसा आहे. आता चटई आणायला जायला लागेल आम्हाला. चटई आम्ही घरून आणली नाही, नवीन आणणार आहे. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो इकडनं, पूर्ण पाणी झाली इथे. हा बघा मंदिर कसं सजलंय एकदम. चालू आकाश दादा आणि मी चटई आणायला, कारण की चटई आम्ही आणली नाही, आम्ही नवीन घेणार आहोत डायरेक्ट. इकडे बघा रस्ता एकदम ट्रॅकिंगला आलोय असं वाटतंय. रस्ता एकदम टॉपचा आहे, टॉपचा बादबली टॉपची. ही धर्मशाला सजवले बघा मंदिरा सारखी एकदम. पण आता चटई वगैरे घेतलेली आहे एकदम टॉपची आणि मॅट बी गेले बघा एकदम ओके मध्ये खालती यात्राला. त्याच्यावरती चटई आणि घ्या अंगावर गोदरीला झोपा. उद्याला बघू काय आहे ते. लगेच जेवायला सुरुवात करू. घरच्या आणल्या भाकरी बिकरी रास खाऊन रास झोपू. सकाळचे उठू मग इंडू अक्का आळंदी ना. उद्या तुम्हाला एक स्पेशल तो क्लास ना आता म्हणा तुम्हाला उद्या एक स्पेशल गोष्ट दाखवायची मला, ते म्हणजे आपला आप्पा म्हणतील तसं कलेक्शनला आपल्याला जायचं आहे. चेक करायला कसं काय आहे आळंदीत. त्यांच्या 40 फुटी रस्त्यावरती जायचं आपल्याला. शोधत जाऊ आपण, विचारत कोणाला पण चाललोय दर्शनाला मंदिरात. आणि सगळ्यांनी चप्पला तिथेच काढून ठेवल्या तिकडे बघा. चप्पल कोणाच्याच पायात नाही, चौघांच्या पायात चप्पल नाही आहे. आणि आता आम्ही डायरेक्ट दर्शन घेऊ. बघू किती वेळ लागतो, काय आहे कसं आहे दर्शनाचा. आणि लगेच
दर्शन घेऊ ना मग येऊ आपल्या अड्ड्यावरती ना जेवण करून जाऊ झोपू डायरेक्ट ना उद्या सकाळी तुम्हाला आप्पांची भेट घडवतो. तुम्ही बघू शकता कसा सजलाय आळंदी पूर्ण. हा बघा सजले पूर्ण आळंदी. हा बघा इकडे बघा मंडळी सर्व काही एकदम सजले म्हणजे असं खूप सुंदर वाटतं. मन असं प्रसन्न झाले. आणि तुम्ही हा ब्लॉग बघा शेवटपर्यंत. आणि उद्या तुम्हाला म्हणालोच आहे आप्पाला भेटायला जाऊ आपण. कसा आप्पांचा कसा काय आहे बघू बोलणं वगैरे कसे आहेत आप्पा. चला तुम्हाला दाखवतो आता दर्शन घेऊया डायरेक्ट. तर तुम्हाला दाखवतो दर्शन कसं असतं ते. तर किती घंटे लाईनीला आता उभा राहिला तर सांगता येत नाही. 12 वाजून जातील बहुतेक तरी. दर्शन होता गर्दी नसली तर चांगला. मी लाईनीला लागलेलो आणि लाईन बघ केवढी मोठी आहे. पूर्ण तिकडे पार आहे अख्खी लाईन. अख्खी फिरून येते इथपर्यंत. खूप मोठी लाईन आहे. कमसे कम 5 घंटे तरी जातील माझ्या अंदाजे असं वाटतं मला. बघू तरी एकदा ट्राय करू आपण. होईल आता आले तर दर्शन घेऊन जाऊ. शिंगाने घेतल्या 10 रुपयाचं आहे आता खाता मग. चला दाखवतो तुम्हाला दर्शन. बघितलं असेल किती एन्जॉय आहे इकडे. आणि सर्व मनमोकळेपणाने वागतात इथे. इथे अर्धा घंटा जास्त आला आम्ही इथे थांबलेलो होतो. आणि गर्दी काही कमी होतच नाही. बसून राहिल्या मला भेटल्या मावशी. मावशी तुम्ही कुठून आल्या? बोला मावशी तुम्हालाच. हा शापूर वरून आले. मावशी किती वर्ष आहे तुमचा इकडचा? आता किती वर्ष म्हणजे किती वर्षापासून वारी करता? वारी करतो ना आम्ही 8-9 वर्षापासून मावशी वारी करतायत. आणि तुम्ही पण एकदा ट्राय करा वारी कशी असते अनुभवा. चला तुम्हाला दाखवते पुढची गर्दी. मंडळी बघा आपली इथे मागराला माग यो बादशाह पुढे आला सगळ्यांच्या. हे मागराला गडबड झाली. वाघ यो पुढे आला. आम्ही ते पोचलेले आहे समाधीपाशी. आणि आपले मंडळी इकडे आहे मी स्वतः. चला आता तुम्हाला पुढे दाखवतो बाहेर निघल्यावर सर्व काही. इथे मोबाईल अलाउड नाही आहे. दर्शन वगैरे आपला झालेलं आहे एकदम चांगल्या प्रकारे. आणि आता आम्ही निघालो आपल्या वस्तीवरती डायरेक्ट थेट. आपली भाई लोक पुढे चालल्यान बघा. आम्ही पण जातो डायरेक्ट थेट वस्तीवरती. जेवण करतो. भाकरी भाजी सगळं आणले. मस्त जेवू आणि डायरेक्ट गुल्ल्या होऊ. सकाळचे 9 वाजता उठू ना परत हिंडाला चालू करून पूर्ण दाखवतो मग तुम्हाला आळंदी.